एकूण दोन्ही लोकसभा आणि राज्यसभा हे दोन बघितलं तर 781 सदस्य आहेत की जे वोट करू शकता मध्ये. लोकसभेमध्ये 542 आहेत, एक जागा रिक्त आहे. आणखी राज्यसभेमध्ये 239 आहेत, 6 जागा रिक्त आहेत. त्यामुळे 781 सदस्य जे आहेत ते वोटिंग करतील. त्याच्यामध्ये BJD आणखीन BRS यांनी ते मतदान करणार नाहीत. दोघांच्याही राज्यसभेमध्ये 4 आणखीन 7 असे 11 आहेत. तर हे 11 वजा केले तर बहुमताचा आकडा जो होतो तर 386 होतो, 50% +1. आता 386 मतं जी आहेत ती NDAच्या उमेदवाराला किंवा इंडियाच्या उमेदवाराला मिळवावे लागतील. याच्यामध्ये आत्ताचं जर गणित आज संध्याकाळपर्यंतचं गणित जर बघितलं तर BJD आणखीन BRS हे जर वगळले तर साधारणतः NDAकडे 436 ते 440 सदस्य आहेत. आणखीन इंडिया आघाडीकडे साधारणतः 333 ते 340 सदस्य आहेत. हा इंडिपेंडंट आणि हे सगळ्याचं गणित बघितलं तर हा जर आकडा बघितला तर साधारणतः 100 सदस्यांचा पाठिंबा हा इंडियाच्या राधाकृष्णन यांना जास्त आहे. पण हे पुरेसं आहे संख्याबळ. पण गेल्या वेळेला ज्यावेळेला धनखड उभे होते त्यावेळेचं त्यांचं विजयाचं मार्जिन त्यांना मिळाले जे होते ते 528 मतं मिळाले. हे म्हणजे 75% मतं मिळाली होती. या तुलनेत जर आजची निवडणूक बघितली, उद्या जे मतदान होणार आहे त्याची जर हे बघितली तर NDAच्या सत्ताधारी उमेदवाराला राधाकृष्णन यांना 55 ते 60% मतं मिळतील. ओव्हरऑल 75% कम्पेअर टू 55 ते 60 हे जर बघितलं तर ही निवडणूक BJPसाठी किंवा NDAसाठी ही सोपी गेलेली नाही हे दिसतं आहे. म्हणजे 100चा जरी आकडा धरला आपण हे झाला आणि तो मोठा वाटत असला तरी तुलनेमध्ये जी उपराष्ट्रपतीसारखी इतकी मोठी निवडणूक त्याचं मार्जिन जे बघितलं तर ते मार्जिन कमी झालेलं तुम्हाला दिसतं आहे. 45% जर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला रेड्डींना जर मिळणार असतील तर ते बफर तुम्हाला टिकवून जिंकावे लागेल. ही महत्त्वाची आणि मोठी निवडणूक आहे सत्ताधाऱ्यांसाठी. त्यामुळे 100चं जरी मार्जिन म्हणलं तरीसुद्धा ते कम्पॅरेटिव्हली धनखड यांच्यापेक्षा कमी आहे. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की इंडिपेंडंट BRS BJD हे यांनी सगळ्यांनी जर असं ठरवलं असतं की रेड्डींना आणि इंडियाच्या उमेदवारांना द्यायचं तर मार्जिन 55 ते 50पर्यंत आलं असतं किंवा 60पर्यंत आलं असतं. इतकी मोठी निवडणूक ही 60 मतांच्या मार्जिनने तुम्ही जिंकताय हे गणित जे असतं हे समजा कुठं चुकलं आणि तुमचा उमेदवार हरला ते तुमची नाचक्की आहे. आता ही सावधगिरी BJPने बाळगली, यावेळेला बाळगावी लागली. बेसिकली धनखडला 75% होते मतं पडली, त्या तुलनेमध्ये 50 ते 60% जर इतकं छोटं मार्जिननं जर तुम्ही जिंकत असाल तर तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागते. म्हणून सलग शनिवार रविवार सोमवार 3 दिवस तुम्ही जर BJPची सगळी रणनीती बघितली तर शनिवारी नड्डांकडे BJPचे खासदारांना बोलवलं गेलं, त्यांना मतदान कसं करायचं गेलं हे शिकवलं गेलं. काल बालयोगी संसदेतल्या बालयोगी सभागृहामध्ये स्वतः मोदी उपस्थित राहिले, मागच्या बाकावरती जाऊन बसले, नंतर त्यांनी भाषण केलं. याच्यातून एक वातावरण तयार केलं. दुसरी गोष्ट म्हणजे तो एक मोदींचा प्रेझेन्स हा एक प्रकारे दबावाचा भाग असतो, म्हणजे नैतिक दबावाचा भाग असं म्हणूया आपण. तर तो पण त्यांनी क्रिएट केला. आज NDAचे लोक खासदार प्रत्येक पक्षाची वेगळी, TDPची वेगळी बैठक झाली, शिंदे गटाची वेगळी बैठक झाली, त्याच्यामध्ये BJPचे नेते आले, त्यांनी मतदान कसं करायचं हे सांगितले. हे जे सगळं होतं हे एकेका मतासाठी BJPने अक्षरशः म्हणजे काथ्याकूट केला की आपल्याला ही मतं मिळवायची आहेत, ही मतं मिळालीच पाहिजेत. गेले 3 ते 4 दिवस तुम्हाला जर दिल्लीतलं सगळं वातावरण आणि रणनीती बघितली असेल तुम्ही तर ते दिसेल की एकेका मतासाठी BJPने अतिशय सावधगिरी बाळगून ती मतं वाढवण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपले मतं सिक्युअर होतील. 100पेक्षा जास्त मताधिक्याने राधाकृष्णन यांचा विजय होईल. BJD BRS यांच्यासारख्या पक्षांनी भूमिका स्पष्ट केली असती किंवा भूमिका घेतली असती मतदान करण्याची कुठल्याही बाजूने असू तर निवडणूक अजून रंजक झाली असते असं म्हणता येईल. निश्चित रंजक झाली असती. समजा असा विचार करा की BRSनी इंडिया आघाडीच्या बाजूने 4 मतं गेली असती, 7 मतं ह्याच्यातली बिजू जनताला ज्याला असे गेले तर 11 मतं ही इंडिया आघाडीकडे जातात ना. आणि समजा हे वातावरण
पूर्वीसारखं वातावरण हे वन सायडेड नाही राहिलं BJPसाठी. हे वातावरण जे आहे ते कुठेतरी विरोधी पक्षाकडे पण झुकायला लागलेलं आहे. म्हणजे मार्जिन जर कमी होत असेल, 528 मतं धनकडांना मिळाली, आता त्यातली जवळ 100 मतं जर कमी मिळत असतील हे राधाकृष्णन यांना, तर याचा अर्थ BJPची संख्या किंवा NDAची संख्या कमी झालेली आहे. हे झुकते कुठंतरी, एकतर्फी होत नाही. ही निवडणूक अजिबात एकतर्फी झालेली नाही. ही अतिटतीचीच निवडणूक आहे. म्हणजे ही 100 तुम्हाला जागा दिसत असल्या तरी इंडियाच्या आघाडीने फाईट केलेली आहे आणि ती तुम्हाला दिसते आहे. त्यामुळे BRSने घेतलेला निर्णय किंवा बिजू जनता दलाने घेतलेला निर्णय, हा जर ॲब्सेंट राहण्याचा निर्णय हा म्हणजे BJPच्या आघाडीसाठी फायद्याचा राहिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.